जालना जिल्ह्यातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लग्नाची आचारसंहिता पाळणारा मराठा समाजातील पहिलं लग्न सोहळा परतूरमध्ये पार पडलं। बागल कुटुंबानं पटकावला राज्यात पहिला मान। डीजे आणि बँड विनाच उरकला परतूरमध्ये विवाह। पाहुण्यांनी घेतला पुढाकार। पेशाने डॉक्टर असलेल्या 9 वधू-वरांच्या साखरपुड्यातच उरकलं लग्न। परतूरच्या बागल आणि परभणीच्या शिंदे कुटुंबानं आचारसंहिता पाळून उरकला लग्न सोहळा। वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये बडेजाव आणि वायफळ खर्च न करता मराठा समाजात लग्न सोहळे उरकण्यात यावे याबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली होती। या आचारसंहितेची पहिली अंमलबजावणी जालना जिल्ह्यात करण्यात आली। जालन्यातील परतूरमधील बागल परिवारातील कन्या डॉक्टर नक्षत्रा बागल आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या थाटामाटामध्ये विवाह न करता थेट साखरपुड्यामध्येच विवाह सोहळा उरकण्यात आलाय। त्यामुळे मराठा समाजासाठी घालून देण्यात आलेली आचारसंहिता पाळण्याचा पहिला मान परतूरमधील बागल कुटुंबानं पटकावलाय। डॉक्टर नक्षत्रा आणि डॉक्टर जगदीश यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम परतूरमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी दोन्ही परिवाराला याच कार्यक्रमामध्ये लग्न उरकून घेण्याची विनंती करत मराठा समाजातील लग्नांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची आठवण दोन्ही परिवाराला करून दिली। अखेर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंतीला दोन्ही परिवारांनी मान देत थेट साखरपुड्यातच वधू-वरांना बोहल्यावर चढवत त्यांचं थेट लग्नच उरकलं आणि केवळ 200 लोकांच्या उपस्थितीमध्ये परतूर येथील RK मंगल कार्यालयामध्ये हा छोटेखानी लग्न सोहळा पार पडला। त्यामुळे या दोन्ही परिवारांचं मोठं कौतुक होत आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल बागल, परतूर तालुका परतूर जिल्हा जालना। आज रोजी आमची बहीण डॉक्टर नक्षत्रा तिचा साक्षीगंध सोहळा ठेवलेला होता आणि जसं मराठा समाजानं ठरवलेलं आहे की हुंडा किंवा इतर कुठल्याही भेटवस्तू न देता विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करायचा, डीजेचा वापर करायचा नाही, कसलेही प्रदूषण करायचं नाही आणि विनाकारण होत असलेल्या खर्चावर आळा घालून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सावरण्याचा आणि एक बदल स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तो सुरुवात म्हणजे परतूरमधून आणि आमच्या बागल परिवाराकडून आम्ही हा पहिला प्रयत्न केलेला आहे आणि समाजाने म्हणजे आमच्याकडून समाजाला अशी विनंती आहे की सर्वांनी मराठा समाजांनी अशाच प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम, आनंदाचे कार्यक्रम साजरा करावे आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी। नमस्कार, आपलं नाव? मी ॲडव्होकेट विशाल बागल। आज आमच्याकडे आमच्या पुतणीचा साखरपुडा होता। मग नंतर समाजाची बैठक झाली आणि त्याच्यात 200 माणसात पाहुणे मंडळी फक्त लग्न लावायचं, डीजे लावायचं नाही, पुन्हा देणं घेणं काहीच नाही। म्हणून पाहुण्यांनी आमचं ऐकलं, आम्ही त्यांचं ऐकलं आणि हा लग्न सोहळा जालना जिल्ह्यात परतूरमध्ये पहिला आम्ही सुरुवात केली या लग्नाला। आपलं नाव काय? मी वैजनाथ श्रीराम बागल, माझी पुतणी।